आयुरा, माझ्या आईला त्या आदिराजने पुन्हा किडनॅप केलं. या वाक्यासोबतच त्याच्या डोळ्यातून 2 पाण्याचे थेंब खाली ओघळले आणि तो मख्खपणे खाली बसला. त्याला जबरदस्त धक्का बसला होता, जणू त्याचा पुतळाच झाला होता. इथून पुढे देवेशने आणि सुमितने उचलून त्याला पुन्हा बेडवर आणलं. त्याच्या हट्टापायी डॉक्टरांचं सुद्धा चाललं नव्हतं. त्याला बरं नसतानाही तो आयुराला आणायला चालला होता. आयुष, उभा हो, काहीच संपलं नाहीये. देवेशने त्याला हलवून जागा करत म्हणाला. आयुष दादा, आपल्याला असं हतबल होऊन नाही चालणार. आपल्याला वहिनीला परत आणायचं आहे. निधीचे आणि देवेशचे शब्द जणू आयुषचे कान उघडत होते. त्याने हळूच डोळे वर केले. राग, वेदना आणि भीती सगळंच त्या डोळ्यात होतं. मी आता एकही सेकंद इथे थांबणार नाही. माझी आयु, तिला मी आणणारच. आत्ता कुणीही थांबू शकत नाही मला, तो ठाम आवाजात म्हणाला. तसं देवेशने लगेच आपल्या टीमला कॉल केला. लोकेशन ट्रॅकिंग सुरू झाले. प्रत्येक माणसाचा नंबर ट्रॅक होत होता. प्रत्येक लोकेशन चेक केलं जात होतं. आणि दुसरीकडे आदिराजची गाडी धुळीचे लोट उडवत एका उद्ध्वस्त निर्जन बंगल्याजवळ येऊन थांबली. हळूहळू काळोख पडू लागला होता. सोसो करत वारा वाहत होता. अंगाला जाणवणारी थंडी आणि मनात भीती यामुळे तिचं अंग थरथर करत होतं. आदिराजने तिला गाडीतून खेचूनच बाहेर काढलं. ती धडपडली. गाडीला हात धरून तिने स्वतःला सावरलं. डोळ्यात पाणी जमा झालं. आपण ज्याला आपला हितचिंतक म्हणत होतो तो खरा साप निघाला. तिला प्रचंड वेदना होत होत्या. प्लीज मला आयुषकडे जाऊ द्या, तिने भरल्या डोळ्यांनीच त्याला सांगितलं. आदिराज तिच्याचकडे एकटक बघत होता. तुझ्या डोळ्यात हे जे आयुष करता प्रेम आहे ना, आणि माझ्यासाठी भीती, आता त्यालाच मी प्रेम बनवणार. त्याचा आवाज मंद पण डेंजर वाटत होता. त्याच्या आवाजातला थंडपणा जाणून आयुरा शहारलीच. भीतीची एक लाट त्याच्या शरीरातून धावली. प्रेम? हे प्रेम नाही आदिराज, ही कैद आहे. वेदना देऊन प्रेम करत नाही कोणी. ठरवून तर प्रेम मुळीच होत नाही. मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकणार नाही, कारण माझं प्रेम आयुष आहेत. मी जिवंत असेपर्यंत फक्त आयुष्यच माझ्या हृदयात असतील आदिराज, एवढं तू लक्षात ठेव. आयुराने करारी आवाजात ठामपणे सांगितलं. आदिराजच्या डोक्यात स्वतःचे डॅडचे शब्द घुमू लागले. शाप आहे ती, शाप. पण लगेच ते झटकून तो तिच्या जवळ चालू लागला. आदिराज आयुराच्या हाताला घट्ट पकडून बंगल्याच्या आत घुसला. तुझ्या बोलण्याने काहीच बदलत नाही आयुरा, तू आता माझी आहेस, फक्त माझी. आदिराजने तिला जवळजवळ खाली जमिनीवर ढकलतच सांगितलं. त्याच्या डोळ्यात एक वेडेपणा दिसत होता. सर, आयुरा मॅडमचं सर्व बॅकग्राऊंड चेक केलं आहे. राकेश धावतच आदिराजकडे आला. एनिथिंग सस्पिशियस? आदिराजने राकेशकडे रोखून बघत विचारलं. येस सर, राकेशने सांगितल्यावर आदिराजने आयुराला तिथे सोडलं आणि दरवाजा लॉक करून दुसऱ्या रूममध्ये गेला. स्पीक. आदिराज त्याच्यासाठी अरेंज केलेल्या खुर्चीत बसत म्हणाला. सर, आयुरा मॅडमचं लग्न अगोदरचं नाव सुगंधा आहे, राकेशने सांगायला सुरुवात केली. आदिराजला त्याच्या डॅडचं वाक्य आठवलं. तिचं नाव सवरून आहे, म्हणजे डॅड तिला खरंच ओळखत आहेत. ओके सर, आयुरा मॅडमचे वडील आपल्या कंपनीत कामाला होते. त्या 10 वर्षाच्या असतानाच तिचे वडील वारले. मुख्य म्हणजे त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि ते तुमच्या वडिलांनी भैरव सरांनी केलं होतं. राकेश थोडंसं अडखळत बोलत होता, पण आदिराजला मात्र चांगलाच धक्का बसला होता हे ऐकून. का केलं असं डॅडने? काही रिझन तर असेलच ना? आदिराजला पुढे ऐकण्यात इंटरेस्ट आला होता. येस सर, आयुरा मॅडमचे वडील एक चांगले एम्प्लॉई होते.
आपल्या कंपनीत ते मॅनेजर पदावर होते. एकदा त्यांनी जेव्हा आयुरा मॅडम लहान असताना त्यांना आपल्या कंपनीत आणलं होतं, तेव्हा तुमच्या आजोबांनी त्यांना आपली नातसून करून घ्यायचं प्रॉमिस केलं होतं. म्हणजे तुमच्याशी लग्न करून द्यायचं प्रॉमिस केलं होतं. पण भैरव सरांना हे काही पटलं नव्हतं. त्यांनी आयुराच्या वडिलांना समजावलं आणि आयुरा मॅडमना पुन्हा कधीच ऑफिसमध्ये न आणण्याबद्दल सांगितलं. आयुराच्या वडिलांनी तेव्हा हे सगळं मान्य केलं. पण एकदा ऑफिस फंक्शनमध्ये ते आयुराला घेऊन आले, तेव्हा तुम्ही सुद्धा हजर होता. तेव्हा तुम्ही 15 वर्षाचे होता. तुम्हालाही आयुरा आवडली ते बघून तुमचे आजोबा खूपच खुश झाले. तुम्ही दोघंही छान वागत होता, एकमेकांशी बाहेर खेळत होता. पण आयुरा मॅडमचा धक्का लागून तुम्ही जोरात खाली कोसळलात, तेव्हा तुमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तुमची परमनंटली मेमरी लॉस झाली. म्हणूनच तुम्ही बालपणीचं सर्व विसरलात सर. फक्त तुमच्या मॉम डॅडला ओळखत होता तुम्ही. तुमची ती अवस्था बघून भैरवना प्रचंड राग आला. त्याने आयुरा मॅडमच्या वडिलांना मारायला माणसं पाठवली. आयुरा मॅडमचे वडील आपल्या ऑफिसने प्रोव्हाइड केलेल्या कारने घरी जात होते. त्यांना समोरून एका थारने ठोकल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना आपल्या कंपनीने दिलेलं घर काढून घेतलं आणि थोडेसे पैसे देऊन हे सगळं मिटवलं गेलं. ह्या सगळ्यात नेमकं काय घडलं हे अजूनपर्यंत आयुराला किंवा तिच्या भावाला काहीही माहीत नाही. भैरव सरांच्या मते आयुरा मॅडम तुमच्यासाठी योग्य नाहीत, कारण आयुरा मॅडममुळेच तुम्हाला एवढा मोठा अपघात झाला. तुमची मेमरी गेली. त्याने तुम्हाला जवळजवळ गमावलंच होतं. त्यांना आयुरा मॅडम ह्या तुमच्यासाठी अपशकुनी वाटतात. एवढंच काय, त्यानंतर भैरव सरांनी तुम्हाला परदेशात पाठवलं. भैरव सरांचा तुमच्यावर खूप जीव आहे सर, पण त्यांना आयुरा मॅडम तुमच्या आयुष्यात नको आहे. राकेशने एकदमच सर्व माहिती वाचून दाखवली. ओके, मला कोणाची काळजी करायची गरज वाटत नाही. मी स्वतः माझे ध्येय ठरवतो. माझ्या मनात आयुरा आहे. मला लहानपणीचं काही आठवत नाही, तरी ती माझ्यासमोर पुन्हा आली आहे आणि माझ्या मनाने तिला आपली मानली आहे. झालं, आदिराजेने सांगितलं आणि तो तडक उठून आयुराकडे जायला निघाला. त्याने रूमचं लॉक उघडलं. आत अंधार दिसत होता. तो बारीक डोळे करून बाहेरून येणाऱ्या उजेडात आयुराला शोधत होता. ती एका कोणात त्याला बसलेली दिसली. आयुरा, आपल्या प्रेमाचं पहिलं पान आहे. तिलाच मी शेवटचं पान बनवणार. तो एक एक पाऊल तिच्याजवळ टाकू लागला. आयुरा आपल्या अंगाचं मुटकुळं करून बसली होती. आदिराजला कोणत्याही बॉडीगार्डशिवाय आणि कोणत्याही शस्त्राशिवाय आलेलं बघितल्यावर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिने बसल्या जागेवरूनच अधिराजवर वार करायची प्लॅनिंग केली. अधिराज आपल्याच विचारात तिच्याकडे चालत होता आणि आयुरा तो आपल्या कटाक्षात यायची वाट बघत होती. तिने वेळ न दवडता जंप करून अधिराजच्या मानेवर हाताने जोरात प्रहार केला. अधिराज बेसावत होता, कारण आत्ताच ऐकलेले सत्य त्याच्या डोक्यात घुमत होतं. अधिराजला अचानक झालेल्या त्या वाराची अजिबात कल्पना नव्हती. त्याचा तोल जाऊन तो धाडकन जमिनीवर कोसळला. हीच संधी. आयुराने एक सेकंदही न वाया घालवता धावत दरवाजाकडे झेप घेतली. तिला इथून ह्या आदिराजच्या कचाट्यातून बाहेर पडून जायचं होतं. पण आत झालेल्या झटापटीचा आवाज ऐकून राकेश आणि 2 बॉडीगार्ड बंदूक घेऊन आत धावले. राकेश लगेच पडलेल्या अधिराजकडे धावला, तर बंदूक घेऊन बॉडीगार्ड आयुराकडे धावले. अधिराजचा हात अजूनही डोक्याला होता. डोळ्यात राग दिसत होता. आयुरा,
तो जोरात ओरडला. गार्डने बंदूक तिच्याकडे रोखून धरली असली तरी आता तिला कसलीच भीती वाटत नव्हती. ती आपल्याला संधी कधी मिळते ते बघत होती. आयुरा, इथून पळून जाण्याचा वेडेपणा करू नकोस. माझ्यातला राक्षस बाहेर पडू देऊ नकोस. मी जेवढा तुझ्याशी प्रेमाने वागतोय ना त्याच्या कितीतरी पटीने वाईट वागू शकतो. अधिराजने तिच्याकडे रागाने बघत सांगितलं. प्रेमाने? माय फुट. आयुरा सुद्धा त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली. एखाद्या जखमी वाघिणीसारखी ती पिसाळलेली दिसत होती. तू फक्त माझी आहेस. अधिराजने तिच्याकडे रोखून बघत सांगितलं. हा विक्षिप्तपणा होता जो त्याच्या सुंदर चेहऱ्यामागे लपला होता. तो बघून आयुराच्या डोळ्यात आग पेटली. मी आयुष्य आहे अधिराज. माझं हृदय, माझा श्वास, माझं सर्व काही आयुष्य आहे. मी तुझी कधीच होणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते, पण ते भीतीचे नव्हते, ते होते अतिशय रागाचे. राकेशने लगेच जाऊन दरवाजा बंद केला जेणेकरून आयुरा बाहेर जाऊ शकणार नाही. त्या काळोख्या खोलीत मंद प्रकाशात एक तिखट कटाक्ष तिने राकेशवर टाकला. अधिराज आता अगदी तिच्या जवळ पोचला. त्याने आपला हात पुढे करून लगेच आयुराचा हात घट्ट पकडला. तिने आपला हात सोडून घ्यायचा प्रयत्न केला, पण अधिराज काही तिचा हात सोडत नव्हता. आयुष आता पुन्हा सावध होऊन गाडीत बसला. आता त्याच्या मनात एक ज्वाला पेटली होती. आयुरा त्याचा श्वास होती. लोकेशन ट्रॅक होऊन माहिती मिळताच देवेश आणि त्याची टीम लगेच वेगवेगळ्या दिशेने निघाले. देवेशने त्या खंडर बंगल्याकडे जायचं ठरवलं, तर उरलेल्या टीमला दुसऱ्या लोकेशनला पाठवलं. अधिराजचा नंबर ट्रॅक होत नव्हता, पण राकेशचा झाला होता, म्हणून त्याच्याच मागावर ते निघाले होते. दुसरं लोकेशन भैरवचं होतं. भरधाव वेगाने आयुष आणि देवेशची गाडी चालली होती. मनात भीती वाटत होती. आयुराला काहीच होता कामा नये. आयुषचं हृदय धडधड करत होतं. आयुरा, मी तुझ्याचकडे येतोय. आता मला कोणीच अडवू शकत नाही. आयुष पुटपुटला स्वतःशी. दार जोरात तुटलं आणि आत दूर झाला. वाऱ्याच्या वेगाने कोणीतरी आलं आत आणि अधिराजला धक्का देऊन आयुराला आपल्याकडे खेचलं. अधिराज 4 फूट मागे फेकला गेला. अधिराज, तुझा खेळ खल्लास. समीरने अधिराजवर बंदूक रोखून धरत म्हणाला. एक कडक पण तितकाच शांत आवाज त्या रूममध्ये घुमला होता. कमांडोजसारखी ब्लॅक सूटमध्ये काही माणसं धाडधाड करत आत शिरली. रूममध्ये असणाऱ्या सगळ्यांना त्यांनी जायबंद केलं. समीर? अधिराज त्याला बघून अवाकच झाला, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर कुठून हास्य उमटलं आणि डोळ्यात विष. नाही, तुझा काळ आहे मी. समीर भयंकर संतापाने म्हणाला. आपल्या बहिणीला हात लावायची हिंमत करतो हा? त्याच्या डोक्याची शीर तडतड उडत होती. समीर, तू मला काहीच करू शकत नाहीस. अधिराज समीरकडे बघून हसू लागला. तुला काय वाटतं, मी गायब झालो तर तुला रानमोकळं झालं? मी काय करू शकतो आणि काय नाही हे तुला मी केल्यावरच कळेल. समीर गंभीर आवाजात म्हणाला. इतक्यात अधिराजने राकेशच्या हातातली बंदूक आपल्या हातात घेतली खेचून आणि त्याने समीरला निशाणा केला. समीर, डोंट अंडर एस्टिमेट माय पॉवर. अधिराज त्याच्याकडे बघून म्हणाला. तोपर्यंत अधिराजचे अजून 20 बॉडीगार्ड तिथे पोहोचले होते. त्याने समीर आणि त्याच्या टीमला घेरलं होतं. अधिराज, तुला काय वाटतं, तुझे हे बॉडीगार्ड मला अडवू शकतात? त्याने 2 पावलं अधिराजकडे टाकत विचारला. तुला रोखू तर नक्कीच शकतात.
अधिराज पण तितकंच गर्वाने म्हणाला. समीरने एक जंप करून अधिराजच्या हातातली बंदूक उडवली आणि दुसऱ्या सेकंदाला त्याने अधिराजवर झडप घालून त्याला आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्या डोक्याला बंदूक ताणली. तू माझ्या बहिणीला किडनॅप करायची हिंमत केलीस. समीरने त्याचा गळा दाबला होता, पण अधिराजने समीरच्या पायावर जोरात आपल्या बुटांचा पाय मारला. तसा समीर थोडा कळवळलाच आणि कमकुवत पडला. तेवढीच संधी साधून अधिराज समीरच्या पकडीतून सुटून दरवाजातून बाहेर पडला. तो धावत जाऊन गाडीचा दरवाजा उघडणारच इतक्यात आयुष आणि देवेशची गाडी सुद्धा तिथे पोचली होती. अधिराजला असं धावत बाहेर येताना बघून देवेशने लगेच अधिराजकडे धावला. त्याने अधिराजला घट्ट पकडलं, पण अधिराज त्याच्या पकडीतून सुटका करून घ्यायला बघत होता. त्याने देवेशला पाळवायचा प्रयत्न केला, पण इतर टीममधले पोलीस सुद्धा धावले तिकडे आणि त्यांनी अधिराजला खाली पाडलं. अधिराजचे बॉडीगार्ड सुद्धा आता आतून बाहेर आले. त्याने हवेत गोळीबार सुरू केला. देवेशच्या एका टीम मेंबरला पायाला गोळी घासून गेली. देवेशच्या तर हाताला गोळी घासून गेली. याच संधीचा फायदा घेत अधिराज जोर लावून त्यांच्या तावडीतून सुटला आणि त्याच्या बॉडीगार्डने दरवाजा उघडला तसा तो लगेच जाऊन गाडीत बसला. त्याची गाडी जोरात कोणाची तमा न बाळगता वेगात सटकली. अधिराज सटकला. समीर आता आयुराला घेऊन बाहेर आला. समीर, तू आलास? अगदी वेळेत तिथे पोचलास बघ. आयुष आपला तोल सावरत सावकाश खाली उतरत होता. आयुष, तुला काय झालं? समीरला काही माहीत नव्हतं. त्याला असं लंगडताना बघून समीरने काळजीने विचारलं. समीर, आधी आपण इथून बाहेर पडू. देवेशने पुढे येत सांगितलं. आयुषला आलेलं बघितल्यावर आयुराने लगेच आयुषकडे धाव घेतली. त्याला कडकडून मिठी मारली. आयुष गाडीला पकडून उभा राहिला आणि तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. 2 दिवसांच्या विरहानंतर ते दोघे भेटत होते. त्यांना जागेचं आणि जगाचं भान राहिलं नव्हतं. आयुराला सुखरूप बघून आयुषला खूप बरं वाटलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.